मित्रांनो, नमस्कार. आपल्यासमोर कुंडली आल्यानंतर कुंडलीमध्ये 12 भाव असतात. त्या भावाकडे आपण पाहत असतो. हे 12 भाव काय आहेत कुंडलीमध्ये, त्या 12 भावांचं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. एकूण 12 भाव आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्या 12 भावांचं थोडक्यात महत्त्व सांगायचं म्हणजे पहिल्या भावाला लग्नभाव म्हणतात, दुसऱ्या भावाला धनस्थान म्हणतात, तिसऱ्या भावाला सहस्थान म्हणतात, चौथा भाव जो आहे त्याला सुखस्थान म्हणतात, पाचव्या भावाला विद्यास्थान म्हणतात, सहावा भाव आजाराचा आहे, सातवा पतिपत्नी करता आहे, आठवा मृत्यू करता आहे, नववा भाग्य करता आहे, दहावा कर्म करता आहे, 11 लाभा करता आहे आणि 12 व्यवस्था आहे. त्या प्रत्येक भावाचं थोडंसं महत्त्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. लग्नभाव म्हणजे माणसाचा स्वभाव, आरोग्य आणि व्यक्तिमत्व या भावावरून पाहिलं जातं. माणसाचं आरोग्य कसं असेल या लग्नाच्या भावावरून पाहता येईल. लग्नभाव जर शुद्ध असेल, उत्तम असेल, तिथे चंद्र शुक्रासारखे ग्रह असतील तर या व्यक्तिमत्वामध्ये ते उठावदारपणा असतो, व्यक्तिमत्व उत्तम असतं, हे लोक दिसायला पण चांगले असतात आणि प्रकारचं त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं असतं. रवी इथे असेल समजा कुंडलीमध्ये तर तो रवी हा या कुंडलीला एक प्रकारचं उठावदार भाव निर्माण करतो. माणूस हा व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी होतो आणि त्याला एक प्रकारचं मान मिळतो. रवी जर इथे असेल कुंडलीमध्ये लग्नी तर या रवीला हे स्थान अत्यंत मानवतं. कारण आमच्या शास्त्रामध्ये ही पूर्व दिशा येते, पूर्व दिशा रवी उगवतो. तर रवी उगवतो याचा अर्थ असा की पूर्व दिशा ही आहे ही प्रकाशमान होते आमच्या शास्त्रामध्ये. आणि रवी हा या कुंडलीचा महत्त्वाचा आत्माकारक ग्रह असल्यामुळे रवीमुळे माणसाचे व्यक्तिमत्व हे थोडंसं मानी होतं. घरामध्ये त्याला मान मिळतोच, पण तो सुद्धा अत्यंत मानवाने जगतो आणि ज्याचं नेचरही थोडंसं बॉसिंग बनतं अशा प्रकारचं हे स्थान आहे. ही जी मेष रास आहे, एक आकडा हा मेष राशीचा आकडा आहे. ही मेष रास आहे ही डोक्याची आकडा आहे, डोक्याची रास आहे, चेहऱ्याची रास आहे. तुमच्या डोक्याचं चेहऱ्याचं जे आजार असतात हे सगळे आजार या राशीवरून पाहिले जातात. ही रास बिघडली तर माणसाचं डोकं दुखणं, पित्त प्रकृती होणं अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. दुसरं असं की या कुंडलीमध्ये इथे जर मेष राशीमध्ये मंगळ असेल स्वतः राशीमध्ये तर ही माणसं थोडी तापट असतात. तापट असतात एक प्रकारचं त्यांच्या स्वभावामध्ये एक अद्धटपणा फार असतो. बुध असेल तर ते गोड बोलणारे असतात, गुरु असेल तर ही मंडळी ॲडजस्ट करत असतात, स्वभाव शांत असतो आणि विद्याच्या दृष्टीने हे स्थान सुचवतं. आमच्या एकूण ज्या 12 भावामध्ये हे प्रथम स्थान, पंचम स्थान आणि भाग्यस्थान ही पौरस्थानं मानली गेलेली आहेत. त्याला महत्त्वाचं स्थान मानलं जातं. एक पहिलं स्थान, चतुर्स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान ही जी चार केंद्रापैकी स्थानं आहेत त्याला केंद्रस्थान म्हणतात. केंद्रस्थानाला भाग्यस्थान आणि पंचम स्थानापेक्षा दुय्यम महत्त्व आहे, पण या स्थानाला जास्त महत्त्व आहे. अशा प्रकारे या लग्नभावाला एक प्रकारचं महत्त्व येतं आणि लग्न जो असतो, लग्नाचा भाव असतो त्या भावाचं महत्त्व वाढत जातं. लग्नी जर शनी असेल तर ही मंडळी दिसायला थोडी शांबळू आणि काळ्या रंगाची असतात किंवा थोडी त्यांच्या कुंडलीमध्ये शनी आला तर शरीराला हे स्थान मानवत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये उशीर होतो. त्या शनीची दृष्टी दशम स्थानावर येते, सप्तम स्थानावर येते, विवाहसुद्धा उशीर होतो आणि अडीअडचणी येऊ शकतात. अशा प्रकारच्या पहिल्या भावाचं मी थोडक्यात तुम्हाला असं वर्णन करून सांगितलेलं आहे. आता आपण दुसऱ्या भावाकडे जाऊ.